आणि आता पाहणार आहोत सविस्तर दिवसभराच्या बातम्या। तर महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी, ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्ह निसटलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेलं आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी मोठा हादरा आहे। तर एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी आपला दावा केलेला होता। निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरू होती आणि यानंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला। यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। तर धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालेलं आहे। त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना असणार आहे। ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना आता निसटली आहे। तर एकंदरीतच पाहायला गेलं तर शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेल्यानंतर काय काय होणार आहे। 4 ऑक्टोबर 2022 ला धनुष्यबाण चिन्हासाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। संपूर्ण घटनाक्रम आपण पाहतोय। तर 7 ऑक्टोबर 2022 ला चिन्हावरती हक्क सांगणारी कागदपत्र दोन्ही पक्षांकडून सुपूर्द करण्यात आलेली होती। तर 8 ऑक्टोबर 2022 ला दोन्ही पक्षांना शिवसेनेचं नाव निवडणूक चिन्ह न वापरण्याचा निवडणूक आयोगाने आदेश दिलेला होता। तर 11 ऑक्टोबर 2022 ला अंधेरी पोट निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वतंत्र निवडणूक चिन्ह देखील देण्यात आलेलं होतं। तर 9 डिसेंबर 2022 ला ठाकरेंच्या पक्षाकडून 20 लाख सदस्यांचं प्रतिज्ञापत्र, तर शिंदेंच्या पक्षाकडून 10.3 लाख सदस्यांचे फॉर्म्स 1.8 लाख प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले होते। त्यानंतर 17 फेब्रुवारी 2023 धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंकडे। तर शिवसेना एकनाथ शिंदेंना शिवसेनेची स्थापना जी आहे ती 1966 मध्ये झालेली होती। तर 1968 मध्ये शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ढाल तलवार या चिन्हावर लढवली होती। त्यानंतर 1980च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं। तर 1989च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पहिल्यांदा धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं। तर 1989 नंतरच्या सर्व निवडणुका शिवसेनेनं धनुष्यबाणावर लढवल्या। तर राज्यातल्या सत्ता संघर्षानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आलेला आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिली आहे। तर लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असून सत्याचा विजय झाला असं देखील शिंदे यावेळी म्हणाले। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं आणि आज आपण पाहिलं बहुमताचं सरकार या राज्यात स्थापन झालं आणि त्यामुळे घटना, कायदा, नियम हे सगळं बघितलं तर बहुमतच महत्त्वाचं असतं आणि ते बहुमत आमच्या सोबत आहे। त्यामुळे मेरिटवर निर्णय लागावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा। हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी त्याच्यावर जास्ती काय भाष्य करू इच्छितो। मला त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही। हा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे आणि पुन्हा एकदा मी सांगतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम लोकप्रतिनिधी जे आहेत, माझ्यासोबत असलेले 50 आमदार, सर्व खासदार, लोकप्रतिनिधी ज्यांनी माझ्या भूमिकेशी एकरूप झाले, या सगळ्यांचा विजय आहे आणि अखेर हा सत्याचा विजय आहे। तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला। त्यांना पक्ष चोरावा लागला, नाव चोरावं लागलं, मात्र ही चोरी त्यांना पचणारी नाही, जनता दाखवून देईल असा वार उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। तर त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार चोर, 13 खासदार चोर, हजारो नगरसेवक चोर आणि तुम्ही काय, निदान आता तरी आत्मचिंतन करा असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला आहे। आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विचारांचा हा विजय आहे।
खऱ्या अर्थाने जे कोणी आज बोलतायत रिपब्लिक की त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी 2019ला बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी दावणीला बांधले, त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं. त्यांना ही मोठी चपराक आहे. त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते. त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली. अशा प्रकारचा जो आरोप आहे म्हणजे तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून. म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला की लोकशाही बरोबर. हे असं जे काय दुटप्पी भूमिका जे घेतायत त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिलेली आहे. एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि यापुढे देखील बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार. हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019ला ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता तो मी आता सोडवला. आम्ही जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते. त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली. आणि आजचा विजय जो आहे हा विजय बहुमताचा विजय आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, हा लोकशाहीचा विजय आहे. आणि ज्यांनी ज्या 50 आमदार, 13 खासदार, अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, सदस्य, लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा हा विजय आहे. तर आता सत्ता संघर्षातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवरती आपण एक नजर टाकणार आहोत. तर 21 जूनला 55 पैकी 24 आमदार उद्धव ठाकरेंसोबत. त्यानंतर अजय चौधरींची गटनेतेपदी निवड केली गेली. तर 21 जूनला 34 आमदार एकनाथ शिंदेंसोबत होते. 34 आमदारांनी गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंना निवडलं. तर वर्षा निवासस्थानावरील बैठकीत फक्त 14 आमदार होते. शिंदेंसोबतच्या 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली गेली. तर यावर उत्तर देण्यासाठी 2 दिवसांची मुदतही दिली गेली. 28 जूनला ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आलं. तर 29 जून 2022ला उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांनी दिला. तर 30 जूनला एकनाथ शिंदेंकडून सत्ता स्थापनेचा दावा केला गेला. 30 जूनला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 4 जुलैला शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिली गेली. तर शिंदेंच्या शिवसेनेकडे 40 आमदार, 12 खासदार असल्याचं देखील सिद्ध केलं गेलं. त्यानंतर 18 जुलैला शिवसेनेची प्रतिनिधी सभा पार पडली. प्रतिनिधी सभेत एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी होते. तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून निवड झाली. शिंदेंनी सादर केलेल्या पुराव्यात शिवसेनेत फूट पडल्याचं देखील सिद्ध झालं. तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल लोकशाहीच्या दृष्टीनं घातक असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. देशात लोकशाही संपली आणि बेबंदशाही सुरू झालेली आहे हे पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावं असं आव्हान ठाकरेंनी दिलंय. शिवसेना पक्ष धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गट आणि भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. राजमान्यता दिली तरी चोर हा चोरच अशी घणाघाती टीका ठाकरेंनी केली आहे. धनुष्यबाण शिंदे गटाला मिळालं असलं तरी बाळासाहेबांनी पूजलेलं धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं. आयोगाच्या निर्णयानंतर शिवसैनिकांनी खचून जाऊ नका आणि मैदानातून विजयी होऊनच परतायचंय
असं भावनिक आवाहन ठाकरेंनी केलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचंही ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना भवनावरती दावा करायला मोगलाई आहे का, असा सवालही ठाकरेंनी यावेळी विचारला. काय सुरुवात करायची आणि काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न सध्या आपल्या देशात निर्माण झालेला आहे. आज जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे हा लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक, किंवा मी तर असं म्हणेन की दुर्दैवाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदा लाल किल्ल्यावरून घोषणा करायला हरकत नाही की 75 वर्षाचं स्वातंत्र्य आता संपलेलं आहे आणि आता देशातली लोकशाही संपवून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केलेली आहे. देशातली लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीला भावपूर्ण आदरांजली वाहून आम्ही बेबंदशाहीला सुरुवात करत आहोत हे बोलण्याचं धाडस तरी सर्व यंत्रणा घेऊन एकट्या लढणाऱ्या पंतप्रधानांनी दाखवला पाहिजे. निवडणूक आयोगाबद्दल एवढंच मी म्हणेन की जी एक केस प्रशांत भूषण यांची एक केस सुरू आहे, नेमकी आता माझ्या लक्षात नाहीये, पण त्यांनी निवडणूक आयुक्ताबद्दलच शंका व्यक्त केलेली आहे की 24 तासात ही फाईल हल्ली कशी आणि यांची नेमणूक झाली कशी. मला आता असं वाटायला लागलेलं आहे की जसं न्यायाधीश नेमण्याची एक प्रक्रिया असते तशीच प्रक्रिया आता निवडणूक आयुक्त नेमण्यासाठी सुद्धा विरोधी पक्षांना सोबत घेऊन सुरुवात करण्याची आता गरज लागलेली आहे. आजचा हा जो काही निर्णय आहे तो अत्यंत अनपेक्षित आहे, कारण जवळपास 6 महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुद्धा सुरू आहे. तिची आता 21 तारखेपासून सलग सुनावणी सुरू होईल आणि मधल्या काळात मी आपल्याशी बोललो होतो की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निकाल देऊ नये. मी अनेकदा त्यांना आव्हान दिलेलं आहे की हिंमत असेल तर निवडणुका घ्या, अगदी लोकसभा पासून महापालिका तुम्ही एकत्र घ्या. ती निवडणूक घेण्याची काही त्यांची हिंमत झाली नाही. आता मला अशी शक्यता वाटायला लागलेली आहे की ज्या पद्धतीने त्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना हे मिंदे गटाला दिलेलं आहे, म्हणजेच असं की कदाचित येत्या महिन्या 2 महिन्यामध्ये निवडणुका सुद्धा जाहीर होऊ शकतील महापालिकेच्या. कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायचे, मुंबईच्या हातामध्ये भिकेचा कटोरा देऊन दिल्लीश्वरांच्या दारात उभी करायची. ते जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न धनुष्यबाण त्यांना देऊन ते साकार करण्याचा प्रयत्न कदाचित करतील. आतापुरतं तुम्हाला वाटत असेल, आता तिकडे जल्लोष चालला असेल, आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. शेवटी चोर तो चोर असतो, ज्याला स्वतः करण्याची काही मर्दानगी नसते तो नामर्दच अशी चोरी करू शकतो. म्हणून नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही, हे सत्य आहे. मशाल चिन्ह जे आहे चिन्ह ते सुद्धा ते घेतील, पण मशाल आता पेटलेली आहे. जेवढा अन्याय यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्यावरती कराल त्या प्रत्येक अन्यायाचा बदला महाराष्ट्रातली जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात तर जाणारच आहोत. आम्हाला खात्री आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ह्याचा निकाल लागेलच. आणि दुसरी जी अपात्रतेची केस ही तिथे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर घटना मानून निर्णय लागला तर अनेक घटना तज्ञांनी सांगितलेले की निर्णय काय लागणार, 16 जण हे अपात्र होणार म्हणजे होणारच असं घटना तज्ञांचं मत आहे. की गेले काही दिवस काही लोक म्हणजे त्याच्यात एक केंद्रीय लघु सूक्ष्म का असेना पण केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं आपल्याला की द्या ब्रेकिंग न्यूज, धनुष्यबाण यांनाच मिळणार. हे कसं काय? म्हणजे हा काही ठरवलेला कट आहे का? कट होत आहे तर दिसतंय, कटकारस्थान होत आहे तर दिसतंय, पण या कटामध्ये केवढ्या मोठ्या पातळीवरची लोक सामील झालेली आहेत हे सुद्धा आता जनतेला कळायला लागलेलं आहे. आम्ही जोपर्यंत सुप्रीम कोर्टात जात नाही, कारण आता आज शुक्रवार आहे, लवकरात लवकर आम्ही जाणार, तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊ द्या. धनुष्यबाण त्यांनी चोरल्याचा आनंद त्यांना मिळू द्या. शेवटी चोर बाजारालाच जर का मान्यता मिळणार असेल तर मग बाकीच्या बाजाराला काहीच अर्थ राहत नाहीये. एकूणच सगळे बाजार बुणगे म्हणजेच लोकशाही हे आपल्या देशाला परवडणारं नाहीये. म्हणून पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिकांनो,
शिवसेना प्रेमीनो, कुठेही खचू नका. मी तर कुठे खचलेलो नाहीये. मी पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं की ही लढाई आता शेवटपर्यंत आपल्याला लढावीच लागेल आणि विजय आपलाच होणार. आपल्याकडे एकच आहे की शिवसेना भवन ही इमारत आपल्याकडे आहे. उद्या जर तिच्यावरती दावा नाही केला नाही, तर असं काय हे काय मोगलाई झाले. तर शिंदेंना अनधिकृतरित्या मिळालेला 14वा खासदार कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. स्वाभाविकपणे संशयाची सुई हे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्याकडे वळालेली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटापासून अलिप्त आहेत. इतर चौघे ठाकरेंना पाठिंबा देणारी विधानं सतत करत असतात. जाधव मात्र यावर काही बोलत नाही. शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि त्यामुळे ठाकरेंकडे विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, गजानन कीर्तीकर, संजय जाधव हे 6 खासदार राहिले. काही दिवसांनी कीर्तीकर यांनी शिंदेंच्या पक्षाची वाट धरली आणि त्यामुळे ठाकरेंकडे 5च खासदार राहिले. त्यातही आपण ठाकरेंसोबत आहोत असं प्रतिज्ञापत्र फक्त चौघांनीच दिल्याचं आजच्या आयोगाच्या निकालात म्हटलंय. आणि याच संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. प्रशांत, 14वा खासदार नेमका मिळाला कसा, या संदर्भातल्या एका बाजूला ज्या आहेत त्या सगळे अंदाज लावले जात असताना दुसरीकडे थेटपणे जो आहे तो आज लागलेला निकाल सर्व दृष्टिकोनातून दिल्लीमध्ये नेमकं या क्षणाला काय सुरू आहे, कारण आरोप प्रत्यारोपांच्या फैरी इकडे महाराष्ट्रातही घडताना आणि झडताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत, बरोबर आहे. ज्या पद्धतीच्या घडामोडी घडताय आणि एकीकडे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि त्यांचं निवडणुकीचं चिन्ह जे धनुष्यबाण हे मिळाल्यानंतर त्या संदर्भातला जो आदेश आलेला 78 पानांचा आदेश आहे, त्या 78 पानांच्या आदेशामध्ये जी सगळ्या प्रतिज्ञापत्र सर्व खासदारांनी आणि आमदारांनी जोडलेले आहेत त्यामध्ये खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जे 5 साधारणतः प्रतिज्ञापत्र जोडण्याची गरज असताना फक्त 4च प्रतिज्ञापत्र जोडले गेलेले आहेत. 5वं जे प्रतिज्ञापत्र आहे संजय उर्फ बंडू जाधव यांचं नसल्यामुळे यांचं प्रतिज्ञापत्र असायला हवं होतं, पण ते नाही आहे. सध्या घडीला ते उद्धव ठाकरेंच्या गटात असल्याची माहिती पुढे आली. एकीकडे विनायक राऊत असो किंवा या इतर ओमराजे निंबाळकर असो, इतरही 4 खासदार त्या सगळ्यांचे प्रतिज्ञापत्र आहेत. पण हे 5वं प्रतिज्ञापत्र नसल्यामुळे हा 14वा खासदार थेट आता एकनाथ शिंदे गटाला मिळाला अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि हे संपूर्ण जो खुलासा झालेला आहे, हा खुलासा जो पाहिला तर आपण या जो प्रतिज्ञापत्राच्या संदर्भातला आणि खास करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं जो निकाल देण्यात आला त्यामध्ये जे निकालामध्ये 78 पाना त्यातून ते निश्चित निदर्शनात येत आहे. धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तो 14वा खासदार कोण याची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नावाची देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं जल्लोषात स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि थेट स्मृतीस्थळावरून असलेली ही दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. यावेळेला राजकीय घडामोडी घडतात. प्रत्येक क्षणाची इत्यंभूत बातमी आपल्याला न्यूज 18 लोकमतची टीम आपल्यापर्यंत पोहोचवते आहे आणि यावेळेला स्मृतीस्थळावरून असलेली ही थेट दृश्य फटाक्यांची आतषबाजी करत त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जोरदार असं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि अखेर या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला मिळालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती, त्यानंतर मुख्यमंत्री हा दिवस साजरा करण्यासाठी, हा क्षण साजरा करण्यासाठी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरती दाखल झाल्याची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज. यापूर्वी स्मृतीस्थळावरती शिवसैनिक दाखल झालेले होते मोठ्या संख्येनं आणि जोरदार त्या ठिकाणी सेलिब्रेशनला देखील सुरुवात झालेली होती आणि अखेर आता मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून देखील स्मृतीस्थळावरती यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते आज नतमस्तक होताना दिसून येतील. यापूर्वीचा सुरू असलेला हा संपूर्ण संघर्ष अवघ्या महाराष्ट्रानं गेल्या 6 महिन्यांपासून पाहिलेला होता आणि 6 महिन्यांचा हा संपूर्ण कालावधी लोटल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारचे दावे केलेले होते त्यानुसार अखेर निवडणूक आयोगानं पक्षाचं नाव आणि पक्ष चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना बहाल केलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये थेटपणे शिवसेनेच्या याच निवडणूक चिन्हावर म्हणजे धनुष्यबाणावरती पुढच्या निवडणुका देखील लढल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या
स्मृतीस्थळावरती दाखल झाल्याची थेट दृश्य शिवाजी पार्कातून न्यूज 18 लोकमतच्या संपूर्ण महाराष्ट्रभरामधील तमाम प्रेक्षकांसाठी। आणि मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे सर्व सहकारी देखील तितक्याच मोठ्या संख्येने दाखल झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि याच विजयाचा संपूर्ण आनंद या सर्व शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आज ही सर्वात मोठी लढाई आपण जिंकल्याच्या बाबतीतलं अभिनंदन एकमेकांना करत असलेले शिवसैनिक आणि अखेर मुख्यमंत्री स्मृतीस्थळावर दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणामध्ये ते नतमस्तकही होताना आपल्याला पाहायला मिळतील। आजपर्यंत उद्धव यांनी गहाण ठेवलेलं शिवसेनेचं चिन्ह आज आपण मिळवल्याची भावना त्यांनी यापूर्वीच माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे। आणि अखेर त्या ठिकाणी मुख्यमंत्री दाखल झालेल्या स्मृतीस्थळावर शिवाजी पार्कातून थेट दृश्य सोबतीला त्यांचे सर्व सहकारी मंडळी देखील असल्याचं आपण पाहतोय। सदा सरवणकर यांनी यापूर्वीच स्मृतीस्थळाला भेट देऊन त्या ठिकाणाहून प्रतिक्रिया दिलेली होती एक्सक्लुझिव्ह अशी न्यूज 18 लोकमतला। आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरती दाखल झाल्याचे दृश्य सर्व शिवसैनिकांना आनंद गगनात मावेनासा झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताना देखील ते सगळे आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। तर स्मृतीस्थळावरती पुष्प अर्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी। एकनाथ शिंदे अक्षरशः गुडघ्यावरती बसून नतमस्तक होतानाचे दृश्य थेट शिवाजी पार्कातून। स्मृतीस्थळाला सर्वच शिवसैनिक आता अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आजचा दिवस खऱ्या अर्थानं ऐतिहासिक म्हणून नेहमीसाठी लक्षात ठेवला जाणार, कारण शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांनी आता मिळवलेलं आहे। आणि त्यानंतर स्मृतीस्थळाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्व सहकारी स्मृतीस्थळावर दाखल झाल्याची आपण दृश्य यावेळी पाहू शकतोय। पुष्प अर्पण केल्यानंतर आता मुख्यमंत्री स्मृतीस्थळावरती माध्यमांना प्रतिक्रिया देतात का याकडे देखील आमचं लक्ष आहे। शिवसैनिकांची सुरू असलेली घोषणाबाजी देखील आपल्याला एका बाजूला ऐकायला मिळते। मुख्यमंत्री दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी ही घोषणाबाजी करायला सुरुवात केली। तुम्ही प्रश्न विचारताय, प्रश्न तुम्ही विचारताय। थांबतो का आता? आणि यावेळेला सर्व शिवसैनिकांची साथ ही एकनाथ शिंदे यांना मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी उठाव झाल्यापासून ते आजच्या क्षणापर्यंत हेच सर्व शिवसैनिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतीला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अखेर स्मृतीस्थळावरती धनुष्यबाणाचं चिन्ह हे मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये दिलं जात असल्याचे आपण थेट दृश्य शिवाजी पार्कातून यावेळेला पाहतोय। सर्व शिवसैनिकांनी हे चिन्ह आपल्याला मिळाल्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावरती व्यक्त करत असताना दुसरीकडे फुलांपासून तयार करण्यात आलेलं शिवसेनेचं धनुष्यबाणाचं हे चिन्ह मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलं जात असतानाचे आपण दृश्य न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून यावेळेला पाहतोय। मात्र या संपूर्ण घटनाक्रमावरती आज पुन्हा एकदा स्मृतीस्थळावरती मुख्यमंत्री माध्यमांना प्रतिक्रिया देतात का हे अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम दाखल झालेली आहे आणि त्या ठिकाणाहून थेट दृश्य आपण अवघ्या महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो। आशीर्वाद घेण्यासाठी
शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे. सीएम साहेब स्मृतीस्थळावर आलेला आहात, निकालानंतर नतमस्तक झालेला आहात, काय भावना आहेत आपल्या? बूम खाली घ्या रे, बूम खाली, चेहऱ्यासमोर नका ठेवू ना बूम. काय भावना आहेत साहेब? हा जो काही निर्णय लागलेला आहे त्याच्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि मी मगाशी म्हणालो की हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे, सत्याचा विजय आहे. शेवटी आम्ही या राज्यामध्ये जी सत्ता स्थापन केली ती मुळात बाळासाहेबांच्या विचारांची सत्ता, बाळासाहेबांची भूमिका आम्ही घेऊन ही सत्ता स्थापन केली. आणि आज एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि ते बाळासाहेबांची प्रेरणा आणि त्यांचे आशीर्वाद यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये बहुमत महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे हा निकाल जो आहे, निर्णय जो आहे, हा लोकशाहीच्या माध्यमातून किंबहुना बहुमताच्या माध्यमातून जे काय आम्ही सरकार स्थापन केलं किंबहुना जी भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय त्यामुळेच आजचा हा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने याच्या मागे बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करायला इथं आलो. शेवटी त्यांचे विचारच आम्ही पुढे घेऊन जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया? सुप्रीम कोर्टामध्ये किंबहुना कुठल्याही कोर्टामध्ये लोकशाहीमध्ये कोणालाही जाता येतं, तो त्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्याला जिकडे जायचं त्याला मुभा आहे. परंतु हा निर्णय जो आहे हा मेरिट तपासून दिलेला आहे. मी मगाशी म्हणालो जेव्हा निर्णय बाजूने लागतो तेव्हा ती यंत्रणा व्यवस्था बरोबर असते, जेव्हा विरोधात लागतो त्यावेळेस लोकशाही खतरे में आहे, लोकशाहीचा खून झाला, अशा प्रकारची भूमिका काही लोक घेतात. खरं म्हणजे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग स्वतंत्र यंत्रणा आहे, त्याचा आभ सगळ्यांनीच राखला पाहिजे. आणि आम्ही मेरिटवर निकाल लागावा हीच आमची अपेक्षा होती. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निकाल जाहीर करण्यात आल्याचं म्हटलं. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निकाल देण्यात आला असं म्हटलं. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निकाल देण्यात आला. निवडणुकांचा विषय देखील सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे, ओबीसीच्या मुद्द्यावर, ओबीसीच्या आरक्षणावर. त्यामुळे जो सुप्रीम कोर्ट निकाल देईल, निर्णय घेईल त्याप्रमाणे निवडणुका होतील. निवडणुका कुणालाही कधी येईल, शेवटी घटनेप्रमाणे या सगळ्या गोष्टी होत असतात. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस ठरवेल त्यावेळेस निवडणुका होतील. आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधी काम केलं नाही. गेल्या अनेक वर्ष जे काम ज्यांना जमलं नाही ते आम्ही 6-7 महिन्यात सुरू केलं आहे. मुंबईकर सुज्ञ आहे की मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. किती वर्ष तुम्ही खड्ड्यातून लोकांना प्रवास करायला लावणार, किती लोकांचे तुम्ही बळी घेणार. आणि म्हणून हे संपूर्ण मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे यासाठी आम्ही काम सुरू केलेलं आहे. देशाला अमृत महोत्सव सुरू आहे आणि अशा वेळेला असा निर्णय हा लोकशाहीला घातक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. देशाचा अमृत महोत्सवी वर्ष. हा बरोबर आहे. म्हणजे तुमच्या बाजूने निकाल लागला की तुम्हाला निर्णय चांगला, यंत्रणा चांगली, आणि विरोधात लागला की लोकशाहीला धोका, लोकशाही धोक्यात आली, लोकशाहीला घातक आहे, अशी दुटप्पी भूमिका घेऊन तुम्ही लोकांना गुमराह करू शकत नाही. हे तुम्ही सहानुभूती मिळवण्याचा जो काही केविलवाना प्रयत्न आहे त्यात जनता सुज्ञ आहे. मुंबई महाराष्ट्रातला मतदार जो आहे, नागरिक आहे, तो सुज्ञ आहे. काम करणाऱ्यांच्या मागे उभा राहतो, काम न करणाऱ्यांना घरी बसवतो. हिंदी में जानना चाहेंगे कि आप बाला साहब ठाकरे की स्मृति स्थल पे आए हैं, आपके लिए बड़ा मौका है, पार्टी को मान्यता मिली है, चुनाव निशान आपके पास रहेगा. बाला साहब के सामने नतमस्तक में क्या भावना थी आपके मन में? ये जो भी हुआ है बाला साहब के आशीर्वाद से ही हुआ है. हम लोगों ने सरकार स्थापित किया है वो भी बाला साहब के आशीर्वाद से, उनके विचार को आगे लेके जाए. इसलिए जो भी हमारे पीछे आशीर्वाद बाला साहब का है उनके विचार को हम आगे बढ़ा रहे हैं.
और इसलिए चुनाव आयोग ने जो निर्णय दिया है उसका हम लोग स्वागत करते हैं। उद्धव ठाकरे जी का कहना है कि हमारा चुनाव आयोग से विश्वास उठ गया है, हम सुप्रीम कोर्ट के भरोसे हैं और सुप्रीम कोर्ट पे हमारा विश्वास है। लोकतंत्र बिल्कुल। के लिए घातक ऐसे लोकतंत्र की फैसले हत्या ऐसा हुई है, ऐसा कहना मानना है है उनका। तो जब उनके बाजू से कोई भी निर्णय लगता है तो वो अच्छा होता है, जब उनके विरोध में लगता है तब लोकशाही को धोखा, ऐसे दुटप्पी भूमिका नहीं ले सकते। और जिसको जहाँ मर्जी लोकशाही में कोई भी कहीं पर कोर्ट में जा सकता है, वो जिनका अधिकार है। सीधे मोदी पर अटैक बीएमसी किया। बीएमसी सीधे मोदी पर अटैक किया। चुनाव घोषित करने के तर या क्षणाला आपण पाहिलं की स्मृतीस्थळावरती नतमस्तक झाल्यानंतर त्यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिलेली आहे मुख्यमंत्र्यांवरती आणि आज शिवसेनेवरती ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप उद्धव ठाकरे यांनी केलेले होते त्या आरोपांचं खंडन करत असताना दुसरीकडे निकाल तुमच्या बाजूने लागला तर योग्य, आमच्या बाजूने लागला तर अयोग्य, अशा प्रकारे हा दाखवलेला अविश्वास आहे अशी प्रतिक्रिया खुद्द मुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिलेली आणि स्मृतीस्थळावरून यावेळेला सर्व शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं शिवाजी पार्कातून बाहेर पडतानाची दृश्य आपण पाहतोय। तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्याची प्रत्येक क्षणाची खबर ही आपल्यापर्यंत आम्ही दिवसभराच्या बातम्यांच्या माध्यमातून दिली। तर दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत एका छोट्याशा ब्रेकनंतर। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। उद्धव ठाकरे समोर मोठं आव्हान, मशाल चिन्हावरती समता पक्ष आता दावा करणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या समोरच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाही, कारण समता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी आता दावा केलेला आहे मशाल हे निवडणूक चिन्ह समता पक्षाचं आहे आणि चिन्ह मिळवण्यासाठी समता पक्ष आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा संपूर्ण आणि सविस्तर आढावा आपण दिवसभराच्या बातम्यांच्या माध्यमातून घेतला। तर आजच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।